चलो, SSC CGL भारतातली UPSC नंतरची सगळ्यात जास्त प्रतिष्ठेच्या ज्या जागा भरल्या जात असतील त्या जागा भरल्या जातात UPSC नंतर SSC मधून. SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन ज्या माध्यमातून दरवर्षी SSC CGL ग्रॅज्युएट लोकांसाठी, SSC CHSL 12वी झालेल्या लोकांसाठी, SSC MTS 10वी झालेल्या लोकांसाठी या जाहिराती दरवर्षी येत असतात. मागच्या वर्षी SSC CGL चे नोटिफिकेशन आलं होतं. जवळजवळ 37,000 जागा ज्या आहेत या मागच्या वर्षी जाहिरातीतून भरल्या जाणार आहेत आणि या वर्षीची जाहिरात जी आहे आता जसं IBPS च्या माध्यमातून बँकिंगची जागा भरल्या जातात तर सुरुवातीला येत असताना जागा ज्या आहेत या टेंटेटिव्ह जागा दाखवल्या जात असतात, पण ऍक्च्युअल भरल्या जात असताना जसं उदाहरणार्थ IBPS SO च्या माध्यमातून मागच्या वर्षी जे नोटिफिकेशन आलं होतं 554 जागांसाठी नोटिफिकेशन होतं आणि ऍक्च्युअल जेव्हा जागा भरल्या गेल्या तेव्हा जवळजवळ 900 प्लस जागा भरल्या गेल्या, म्हणजे जवळजवळ 1.5 पटीपेक्षा म्हणजे जवळजवळ 1.25 पट जागा ज्या आहेत या भरल्या गेल्या. तर त्याच पद्धतीने SSC च्या माध्यमातून सुद्धा सुरुवात 7,500 जागांपासून होते. सुरुवात जरी 7,500 जागांपासून होत असली तरी या जागा डेफिनेटली पुढे वाढतील आणि या 7,500 जागा पण काही कमी नाही आहेत, कारण या जागांमध्ये ज्या पोस्ट वेगवेगळ्या आहेत त्या पोस्टचं एक वेगळं स्वतःचं सोशल स्टेटस आहे. वेगळ्या पद्धतीच्या प्युअरली केंद्र सरकारच्या जागा ज्या आहेत त्या या आहेत. त्यामुळं SSC CGLचा चान्स जो आहे हा प्रत्येक विद्यार्थ्याने घ्यायला पाहिजे. रिझन बिंग बँकिंगचा सिलेबस असेल आणि SSC सिलेबस असेल हा आता जवळजवळ तसा पाहिलं तर जवळपास सारखाच होत आलाय. हार्डली 10-20% फरक या दोन्ही सिलेबसमध्ये आहे. त्यामुळं बँकिंगची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने हा फॉर्म डेफिनेटली भरला पाहिजे. आता याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण जाणून घेऊया की SSC CGL नेमकं काय आहे, SSC CGL बद्दल, त्यानंतर त्याच्यामध्ये असलेल्या पोस्ट बद्दल, वॅकन्सीज असतील, इलिजिबिलिटी क्रायटेरिया असतील, सिलेक्शन प्रोसेस असतील आणि काही कॉमन डाऊट जे हे सुद्धा मी आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. त्यामुळं व्हिडिओ आज शेवटपर्यंत बघा. आजही महाराष्ट्रामध्ये SSC म्हणलं की सेकंडरी लेवल एक्झामिनेशन जी आपली 10वी जे 10वी म्हणलं जातं, स्टेट सेकंडरी बोर्ड ज्याला आपण म्हणतो ते म्हणलं जातं. पण आजही महाराष्ट्रामध्ये बऱ्याच लोकांना हे माहित नाही की SSC CGL काय किंवा SSC काय. तर हे अवेअरनेस जे हे अवेअरनेस क्रिएट करण्याचं काम जे हे तुमच्या आमच्यासारख्या लोकांचं आहे की भारतामध्ये आजही लोक भरपूर प्रमाणात MPSCच्या मागे लागतात. 100च्या पटीत जागा असतात, म्हणजे ओव्हरऑल जागा ज्या आहेत या 1000 पण नसतात जर तुम्ही पर्टिक्युलरली स्पेसिफिकली एखाद्या पोस्ट बद्दल जर बघितलं तर. पण त्याच कंपॅरिझन मध्ये SSCच्या हजारामध्ये जागा निघतात आणि मिनिमम टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे. म्हणजे आता जर तुम्ही मागच्या काही दिवसापासून बघितलं असेल तर SSC जे आहे SSC च्या एक्झाम कंडक्ट करण्याचं काम TCS ला दिले, तसंच MPSCचं काम सुद्धा TCS ला दिले. त्यामुळे सिलेक्शन प्रोसेस जी आहे ही तुम्ही मागच्या काही वर्षापासून बघा किती फास्ट झाली आहे. मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये प्री एक्झाम झाली होती, फेब्रुवारीमध्ये रिझल्ट लागले, 2 मार्च ते 7 मार्चच्या दरम्यान मेन्स एक्झाम झाली, अजून महिन्याभरात रिझल्ट लागतील आणि मला खात्री आहे की हार्डली पुढच्या 4 ते 5 महिन्यामध्ये SSC CGL ची फायनल जॉईनिंग जी आहे ही विद्यार्थ्यांच्या हातात असेल. त्यामुळं इव्हन 2021 मध्ये ज्या लोकांचं सिलेक्शन झालं होतं 2021-22च्या एंडिंग 22च्या सुरुवातीला अशा लोकांना जॉईनिंग मिळून सध्या त्याची ट्रेनिंग पण चालू आहे. आणि ॲज कम्पेअर्ड टू अदर जसं बँकिंगच्या कंपॅरिझन मध्ये सुद्धा SSC जे आहे हे खूप चांगलं आणि प्रेस्टिजियस ऑर्गनायझेशन्स मध्ये तुम्हाला जॉब मिळणार आहे. आता याबद्दल सगळं आपण डिटेल समजून घेऊया. सगळ्यात पहिले SSC बद्दल जसं मी तुम्हाला सांगितलं की वेगवेगळ्या SSC CGL म्हणजे नेमकं काय तर SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन, CGL म्हणजे कंबाईन ग्रॅज्युएट लेवल एक्झामिनेशन. असे लोक ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालंय अशी विद्यार्थी या एक्झामसाठी अप्लाय करू शकतात. इव्हन यावर्षी खूप चांगली गोष्ट काय की 1 ऑगस्ट 2023 पर्यंत ज्या विद्यार्थ्यांचा निकाल लागेल अशा विद्यार्थी या परीक्षेसाठी या सिलेक्शन प्रोसेससाठी एलिजिबल असणार आहे. त्यामुळे जे फायनल इयर अपियर स्टुडंट्स आहेत ज्यांच्या आता मे जून मध्ये परीक्षा संपणार आहे अशा सुद्धा लोकांनी या परीक्षेचा फॉर्म भरला पाहिजे, सो दॅट तुम्ही या एक्झामला एलिजिबल होताल. आणि नियमाने तुम्ही एक्झामला एलिजिबल आहेत कारण तुमचा रिझल्ट जो आहे हा मोस्टली 1 ऑगस्ट पर्यंत लागूनच जातो. BSc ॲग्रिकल्चर वाले असतील, इंजिनिअरिंग वाले असतील, BA असतील, BCom असतील, सगळ्यांनी हा फॉर्म भरला पाहिजे. आणि SSC CGLचं अवेअरनेस क्रिएट करण्यामध्ये प्रत्येकाने तुम्ही काही ना काही कॉन्ट्रीब्यूट केलं पाहिजे. आता
इंट्रोडक्शन मध्ये जर सांगायचं झालं, जसं मी सांगितलं की एसएससी यूपीएससी नंतर सगळ्या एक्झाम कंडक्ट करतं मिनिस्ट्रीज, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मिनिस्ट्रीज असतील, सेंट्रल गव्हर्नमेंटचे डिपार्टमेंट्स असतील, सेंट्रल गव्हर्नमेंटचे ऑर्गनायझेशन्स असतील यांच्यासाठी. जसं केंद्र सरकारचे जेवढे डिपार्टमेंट्स आहेत, मग त्यात इंटेलिजन्स ब्युरो असेल, त्यानंतर तुमचं सीबीआय असतील या डिपार्टमेंटमध्ये, त्यानंतर जेवढे मिनिस्ट्रीज आहेत, होम अफेअर्स असतील, एक्सटर्नल अफेअर्स असतील या मिनिस्ट्रीजमध्ये, आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचे वेगवेगळे ऑर्गनायझेशन जसं इंडियन पोस्ट असेल, या सगळ्यांसाठी रिक्रुटमेंट कंडक्ट करण्याचं काम जे हे एसएससी सीजीएलच्या माध्यमातून होत असतं. मग आता अशा या एका एक्झाम मधून, या एका सिंगल एक्झाम मधून वेगवेगळ्या 36 पोस्टची रिक्रुटमेंट होते, वेगवेगळ्या 36 पोस्टची रिक्रुटमेंट होते, ज्याचे इनिशियली 7,500 जागा आहेत. मग आता काही लोक म्हणतील सर या नेमक्या एक्झाम कोणत्या आहेत किंवा नेमक्या पोस्ट कुठल्या आहेत ज्या 36 पोस्ट बद्दल तुम्ही बोलतायत. बघा, तर काही एक्झाम जे आहेत ते असिस्टंट कॅडरचे आहेत. असिस्टंट ऑडिट ऑफिसर कुठे बघा, कॅग मध्ये असिस्टंट ऑडिट ऑफिसर. ग्रुप बी नॉन गॅझेटेड, या गॅझेटेड पोस्ट आहे दोन्ही. बघा, या पहिल्या 2 गॅझेटेड पोस्ट आहे, यांच्यासाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे तो मिनिमम 18 वर्ष, मॅक्सिमम 30 वर्ष. त्यानंतर हे असिस्टंट सेक्शन ऑफिसर, या असिस्टंट सेक्शन ऑफिसर बघा कुठे कुठे आहेत. सेंट्रल सेक्रेटरी सर्व्हिस, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना सचिव, केंद्रीय सचिव, तर ते केंद्रीय सचिव. इंटेलिजन्स ब्युरो आयबी, मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज, एक्सटर्नल अफेअर्स, त्यानंतर आर्म फोर्सेस हेडक्वार्टर मध्ये, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, अदर मिनिस्ट्रीज डिपार्टमेंट, सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस, सीबीआयसी. तर या ओव्हरऑल वेगवेगळ्या डिपार्टमेंट आणि ऑर्गनायझेशन मध्ये ऑडिट ऑफिसर सोबत इन्स्पेक्टर बघा, इन्स्पेक्टर कुठे कुठे, सीबीआयसी सीबीडीटी मध्ये. त्यानंतर प्रिव्हेंटिव्ह ऑफिसर, त्यानंतर एक्झामिनर. आता हे सीबीआयसी म्हणजे काय, तुमचं रुस्तम पिक्चर तुम्ही बघितला असेल, रुस्तम पिक्चर, त्याच्यामध्ये जो प्रिव्हेंटिव्ह ऑफिसर आहे रुस्तम पिक्चर मध्ये, अक्षय कुमार जो हा कस्टम ऑफिसर असतो, तर त्या कस्टम ऑफिसर, प्रिव्हेंटिव्ह ऑफिसर जे त्याची रिक्रुटमेंट सुद्धा इथून होत असते. त्यानंतर एन्फोर्समेंट डायरेक्टरेट, मागच्या काही दिवसामध्ये जे ईडी चर्चेत होतं, समीर वानखेडेंचं नाव याच्यामध्ये चर्चेत आलं होतं, तर ती जी रिक्रुटमेंट एन्फोर्समेंट डायरेक्टरेटची ती इथून होते. सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन, मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन, सेंट्रल ब्युरो ऑफ नार्कोटिक्स असेल, नार्कोटिक्सची जी रिक्रुटमेंट आहे, ऍक्च्युअली समीर वानखेडे नार्कोटिक्स मध्ये होते. एन्फोर्समेंट डायरेक्टरेट जो आहे हा वेगळा भाग आहे, ज्याला आपण काय म्हणतात त्याला मराठीमध्ये, जर मला नाव वेगळं वाटते, पण एन्फोर्समेंट डायरेक्टर तुम्ही बऱ्या काही दिवसांपासून ऐकतात, ईडी ज्याला आपण शॉर्ट मध्ये म्हणतो. आणि समीर वानखेडे जे हे होते याच्यामध्ये नार्कोटिक्समध्ये. बाकी मग त्यानंतर काही क्लरिकल कॅडरच्या पोस्ट आहेत, काही सब इन्स्पेक्टर कॅडरच्या पोस्ट आहेत, कॅग असेल, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी असेल, नार्कोटिक्स ब्युरो असेल. बाकी त्यानंतर काही ऑडिटर लेवलच्या पोस्ट आहेत, काही त्यानंतर क्लरिकल लेवलच्या पोस्ट आहेत, टॅक्स असिस्टंट असेल, पोस्टल असिस्टंट असेल, सॉर्टिंग असिस्टंट असेल. तर या ओव्हरऑल एकूण 36 वेगवेगळ्या पोस्ट आहेत, 36 वेगवेगळ्या पोस्ट. मग या 36 वेगवेगळ्या पोस्टसाठी आम्ही अप्लाय करू शकतो का? 36 वेगवेगळ्या पोस्टसाठी एखादा विद्यार्थी अप्लाय करू शकतो. काही वेगवेगळ्या 30-32 पोस्टसाठी अप्लाय करू शकतो. आता याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला समजून घ्यावं लागेल की यासाठी नेमका एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय काय, कुठल्या कुठल्या पोस्टसाठी काय काय एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. आता एज लिमिट मी तुम्हाला या टेबलमध्ये तुम्हाला वरती एज लिमिट दिसले असेल, एज लिमिट बघून घ्या. बाकी कुठल्या कुठल्या पोस्टसाठी काय काय नेमके कोण कोण लोक एलिजिबल आहे या संदर्भात एकदा समजून घेऊया. हे बघा, बॅचलर्स डिग्री. आता ज्या पहिल्या सुरुवातीच्या ज्या 2 पोस्ट होत्या, सुरुवातीच्या ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर कॅग मध्ये ज्या गॅझेटेड ऑफिसरच्या 2 पोस्ट होत्या कॅग मध्ये, त्यांच्यासाठी क्रायटेरिया काय, बॅचलर्स डिग्री इन एनी सब्जेक्ट, कोणत्याही विषयात बॅचलर्स डिग्री सोबत, बॅचलर डिग्री इन एनी सब्जेक्ट सोबत काय, ऍटलिस्ट 60% मार्क्स इन मॅथमॅटिक्स इन 12th स्टँडर्ड. म्हणजे 12वीला जर मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट असेल, 12वीला मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट असेल, तर तुम्ही ज्युनियर स्टॅटिस्टिकल सब्जेक्ट एक्झामला अप्लाय करू शकता ज्युनियर स्टॅटिस्टिकल पोस्टसाठी. किंवा डिग्रीमध्ये तुमचं मॅथ्स हा एक सब्जेक्ट असेल, स्टॅटिस्टिक्स, मग तिथं 60%ची अट मात्र नाहीये. तर ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर, त्यानंतर याच्यावरती ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसरच्या वरती ज्या कॅग लेवलच्या पोस्ट होत्या, या कॅग लेवलच्या पोस्ट सॉरी या कॅग लेवलच्या ज्या पोस्ट आहेत कॅग मध्ये असणारे असिस्टंट ऑडिट ऑफिसर आणि असिस्टंट अकाउंट ऑफिसर, याला बॅचलर्स डिग्री फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी
आणि डिझायरेबल क्वालिफिकेशन. डिझायरेबल म्हणजे कंपल्सरी नाही, डिझायरेबल म्हणजे कंपल्सरी नाही, हे ऑप्शनल आहे. जर असेल तर तुम्हाला पहिला प्रेफरन्स दिला जाईल. मग याच्यामध्ये सीए असेल, चार्टर्ड अकाउंटंट असेल, त्यानंतर मास्टर इन बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे ज्याला आपण MBA म्हणतो, फायनान्स मधून किंवा इकॉनॉमिक्स मधून, तर या पद्धतीचा असेल. बाकी बॅचलर डिग्री हा मिनिमम सिलेक्शनचा मिनिमम क्रायटेरिया एज्युकेशनल क्वालिफिकेशनचा. जर तुमच्याकडे हे असेल तर तुम्हाला ऍडव्हान्टेज दिला जाईल. त्यानंतर हे झालं ऑडिट ऑफिसर. त्यानंतर जे तुम्हाला आता मी सांगितलं स्टॅटिस्टिकल ऑफिसर, ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर आणि स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर ग्रेड 2, याच्यासाठी पण एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय बघा. बॅचलर्स डिग्री इन एनी सब्जेक्ट विथ स्टॅटिस्टिक्स ॲज वन ऑफ द सब्जेक्ट फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. The candidate must have studied statistics as a subject in all 3 semester or all 6 semester of the graduation course. आता त्यानंतर रिसर्च असिस्टंट नॅशनल ह्युमन राईट्स NHRC मध्ये जर तुम्हाला या पोस्टसाठी अप्लाय करायचं असेल तर तुमचं मिनिमम ग्रॅज्युएशन असलं पाहिजे आणि डिझायरेबल क्वालिफिकेशन दिले बघा. मिनिमम 1 year एक्सपिरियन्स इन एनी रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी ऑर डिग्री इन लॉ ह्युमन राईट्स. आता ज्या वरचे 4-5 पोस्ट आहेत त्या 4-5 पोस्टसाठी हे वरचं स्पेसिफिक एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. पण उरलेल्या ज्या सगळ्या पोस्ट आहेत, उरलेल्या सगळ्या म्हणजे बघा, आता वरतीच्या 4-5 पोस्ट आपण बघितल्या, वरतीच्या 4-5 पोस्ट आपण बघितल्या, त्या पोस्टमध्ये सुरुवातीची ज्या 4-5 पोस्ट तुम्ही बघितल्या, जसं बघा हा वाला ऑडिट ऑफिसर, सेक्शनल ऑफिसर, ऑडिट ऑफिसर आणि अकाउंट्स ऑफिसर. त्यानंतर JSO ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर नावाची एक पोस्ट होती बघा, ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर. त्या ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर हे इथं बघा, ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर, या 3 पोस्ट, वरच्या 2, ही एक तिसरी. त्यानंतर रिसर्च असिस्टंट 4थी पोस्ट, या 4 पोस्ट. आणि अजून एक पोस्ट होती असिस्टंट ही वाली स्टॅटिस्टिकल इन्व्हिजिलेटर ही वाली पोस्ट, स्टॅटिस्टिकल इन्व्हिजिलेटर. असे एकूण 5 पोस्ट, म्हणजे 36 पैकी 5 पोस्टसाठी काही स्पेसिफिक ग्रॅज्युएशन लागतं पर्टिक्युलर. त्यातल्या त्यात ते पण काही कंपल्सरी बघा. काही ठिकाणी मॅथ्स कंपल्सरी आहे तर तिथं मॅथ्स कंपल्सरी लागेल, पण काही ठिकाणी जिथं डिझायरेबल आहे तिथं कंपल्सरी नाही. मग उरलेले जे विद्यार्थी आहेत त्यांनी किती पोस्टला अप्लाय करता येतं, तर त्यांनी उरलेल्या 31 पोस्टसाठी तुम्ही इलिजिबल आहात. किती? 31 पोस्टसाठी इलिजिबल आहात. आता तुम्हाला हे जे आहे हा प्रेफरन्स तुम्हाला आत्ता द्यायची गरज नाही. हा प्रेफरन्स तुम्हाला कधी द्यायचा आहे, जेव्हा तुम्ही प्री देणार, जेव्हा तुम्ही मेन्स देणार, तेव्हा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुम्हाला विचारलं जाईल की तुम्हाला कुठल्या पोस्टला कसा कसा प्रेफरन्स द्यायचा आहे. म्हणजे तुमचा मेन्सच्या स्कोरवरून पण तुम्ही प्रेफरन्स तुमचा देऊ शकता. त्यामुळे आत्ता तुम्हाला प्रेफरन्स द्यायची गरज नाही. आत्ता प्रेफरन्स देणं फॉर्म भरताना कंपल्सरी नाही. हा प्रेफरन्स तुम्हाला नंतर द्यायचा आहे. बर, एज लिमिट बद्दल बोललो होतो बघा. काही ठिकाणी 18 ते 30, 18 ते 30, 20 ते 30 अशा पद्धतीने. आणि काही 2-3 पोस्ट आहे ज्यांना पर्टिक्युलरली 18 ते 32 वर्ष अशी सुद्धा एज लिमिट आहे. काही पोस्टला 18 ते 27, काही पोस्टला क्लरिकल कॅडरच्या पोस्ट असतील तर 18 ते 27, ऑफिसर कॅडरच्या पोस्ट असतील तर 1830. त्यानंतर अजून हाय लेवलच्या कॅडरच्या पोस्ट असतील जसं तुमच्या ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर वगैरे 18 ते 20 ते 30. आणि काही पोस्ट ज्या आहेत कुठल्या याला 18 ते 32 एज लिमिट आहे बघा. ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर लागेल 18 ते 32 वर्ष एज लिमिट आहे. तर या वेगवेगळ्या पोस्ट ज्या आहेत या 32 या 31 प्लस त्या 6, 31 प्लस 5 अशा 36 एकूण पोस्ट आहेत. बाकी आता पुढे बघूया. हे झालं नोटिफिकेशन बद्दल. आता एज लिमिट आपण बघत होतो इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन मध्ये. सगळ्यात पहिले आपण बघितलं एज्युकेशनल क्वालिफिकेशन, तर 5 पोस्टसाठी वेगळं क्वालिफिकेशन. आता एखादा विद्यार्थी आहे ज्याचं 12वीला मॅथ्स होतं, तो किती पोस्टसाठी इलिजिबल आहे सर? तर तो पूर्ण 36 पोस्टसाठी सुद्धा इलिजिबल होऊ शकतो. किंवा जे 2 वेगवेगळ्या पोस्ट आहेत कुठल्या MBA वाल्या, त्या सोडून बाकी सगळ्या पोस्टला इलिजिबल होऊ शकतो. म्हणजे 31 पोस्टसाठी सगळे इलिजिबल आहेत. 31 पोस्टसाठी सगळे इलिजिबल आहेत. आणि त्या उरलेल्या 5 पोस्टसाठी काही पर्टिक्युलर लोक इलिजिबल आहेत. म्हणजे जे लोक त्या पर्टिक्युलर पोस्टसाठी इलिजिबल आहेत ते इकडे 31 मध्ये पण इकडे 5 मध्ये पण आहेत. 5 पैकी 2-3 सोडून द्याचा पोस्ट तुम्ही. तर अशा पद्धतीने आहे. असं म्हणू नका की सर मग काही लोक फक्त 5 पोस्टसाठी, काही लोक फक्त 31 पोस्टसाठी का? नाही, असं नाही.
31 पोस्टसाठी सगळेच एनी ग्रॅज्युएट कोणत्याही शाखेचा पदवीधर या पद्धतीने. बर, त्यानंतर आपण बघितलं एज लिमिट, काही पोस्टसाठी 18 ते 20 आहे, 18 ते 27 आहे, काही पोस्टसाठी 30 आहे, काही पोस्टसाठी 32 आहे. त्यानंतर एक्झाम फीस जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे मेन जे आहेत, मेन ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे मेन यांच्यासाठी फीस 100 रुपये, 100 रुपये. त्यानंतर या कॅटेगरीच्या विमेन प्लस SC ST, त्यानंतर पीडब्ल्यूडी कॅन्डिडेटसाठी नो फीस, फ्री फॉर ऑल, यांना कुठलीही फीस नाही. आता सिलेक्शन प्रोसेस कशी आहे बघा. मागच्या वर्षीपासून सिलेक्शन प्रोसेस फास्ट झाल्यामुळं किंवा सिलेक्शन प्रोसेस अशी झाल्यामुळं ओव्हरऑल प्रोसेस फास्ट होऊन गेली. म्हणजे प्री एक्झाम, मेन्स एक्झाम पहिले अगोदर खूप किचकट होतं. प्री एक्झाम वेगळी व्हायची, मेन्स एक्झाम वेगळी व्हायची, मग पुन्हा टियर 3 असायची. आता तसं नाही ठेवलं. आता यांनी काय केलं बघा, यांनी आता काय केलं, एक टियर 1 एक्झाम, टियर 1 म्हणजे आता टियर 1 म्हणजे ज्याला आपण प्री म्हणूया, आणि टियर 2 या दोनच फेजमध्ये तुमचं सिलेक्शन आहे. या टियर 1 टियर 2 साठी सिलेबस सुद्धा सेम आहे, सिलेबस सुद्धा बदललेला नाही. उलट फायदा असा झाला की अगोदर टियर 1 आणि टियर 2 मध्ये सिलेबसमध्ये बदल होता. जसं पहिले टियर 1 मध्ये 4 सब्जेक्ट होते, टियर 2 मध्ये 2 सब्जेक्ट होते. आता टियर 1 मध्ये पण 4 सब्जेक्ट आहे, टियर 2 मध्ये पण 4 सब्जेक्ट आहे, आणि कम्प्युटर आणि कम्प्युटर ॲडिशनली ऍड केले, टायपिंग आणि कम्प्युटर. त्यामुळं एवढं चांगलं झालंय की आता तुम्हाला डेफिनेटली प्री दिली, मेन्स दिली की फायनल सिलेक्शन. कारण पहिल्यांदा टियर 1 व्हायची, मग 2-3 महिन्यानंतर टियर 2 व्हायची, मग त्याचा रिझल्ट लागायचा, मग टियर 3 व्हायची. याच्यामध्ये नाही म्हणलं तर 9 महिने, वर्षभर चाललं जायचं, आणि मग फायनल सिलेक्शनला अजून 4-6 महिने, वर्ष 2 वर्षाचा काळ लागायचा. आता तसं राहिलं नाही. टियर 1 होते, त्यानंतर हार्डली 3 महिने टियर 2 होते, आणि त्याच्यानंतर 2 महिन्यात निकाल लागतो, संपला विषय. कारण 45 दिवसांचं टार्गेट असतं, पण हार्डली 60 दिवस घेतील, 2 महिन्यात आरामात निकाल लावून टाकतील. इम्पॉर्टंट डेट्स, महत्वाच्या तारखा कुठल्या कुठल्या आहेत. फॉर्म भरणं चालू झालंय बघा 3 तारखेपासून. 3 तारखेपासून यांचे ऍप्लिकेशन ऑलरेडी चालू झालेत. या इम्पॉर्टंट डेट्स आहेत. 3/4/2023 पासून 3/5/2023 पर्यंत, म्हणजे पूर्ण 1 महिना तुम्हाला परीक्षेला दिलाय, 1 महिना. त्यानंतर 1 महिन्यानंतर तुम्ही 4 आणि 5 या 2 तारखांना तुमचा फॉर्म जो आहे हा एडिट करू शकता. सॉरी 7 आणि 8ला जर तुम्हाला असं वाटलं की तुमच्या फॉर्म मध्ये काही चुका झाल्यात, तुम्ही 7 आणि 8ला या फॉर्म मध्ये एडिट करू शकतात. टेंटेटिव्ह डेट ऑफ टियर 1 कम्प्युटर बेस एक्झामिनेशन जुलै 2023. आता यांचं म्हणणं आहे की टियर 1 कधी होईल, तर टियर 1 जुलै 2023 मध्ये होणार आहे. याच्या डेट सुद्धा ऑलरेडी आपल्याला आलेल्या आहेत. आपल्या टेलिग्रामवर तुम्ही बघितलं असेल तर आपल्या टेलिग्रामवर मी हे टाकलं होतं की याच्या डेट सुद्धा ऑलरेडी अनाऊन्स झाल्या आहेत. म्हणजे जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून एक्झाम चालू होतील. म्हणजे टियर 1 यायला जे हे टेंटेटिव्हली जुलै, आता तुम्ही जर बघितलं तर मार्चमध्ये, एप्रिलमध्ये आपण आहोत, एप्रिल, मे आणि जून 3 महिने तुमच्या हातात आहे पूर्ण अभ्यास करण्यासाठी. जुलैमध्ये परीक्षा होणार, जुलैमध्ये पूर्ण महिन्याभरात परीक्षा संपेल. ऑगस्टमध्ये नाही, पण हार्डली सप्टेंबरमध्ये यांचा रिझल्ट लागेल. ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये मेन्स होईल, आणि पुढच्या डिसेंबर एंड पर्यंत टियर 2चा म्हणजे सेकंड एक्झामचा म्हणजे मेन्स एक्झाम असेल, रिझल्ट पण डिक्लेअर झालेला असेल. म्हणजे विदिन अ स्पॅन ऑफ 8 to 9 मंथ्स ही सगळी प्रोसेस संपणार आहे. मग जॉईनिंग यायला तुम्हाला हार्डली पुढचे 3-4 महिने, म्हणजे वर्षभराच्या आत ही प्रोसेस पूर्ण संपणार आहे. तर या सिलेक्शन प्रोसेसमुळं, फास्ट सिलेक्शन प्रोसेसमुळं महाराष्ट्रातल्या टिपिकल विद्यार्थ्यांना, त्यातल्यात ऑनलाईन एक्झाम झाली, ट्रान्सपरंट एक्झाम होते. अगोदर तुम्हाला SSC मध्ये खूप घोटाळे वगैरे ऐकायला यायचे. मागच्या 2 वर्षामध्ये असं कुठलाही घोटाळा ऐकायला आला नाही की नाही सर कुठल्या एक्झाम सेंटरवर असं झालं किंवा एक्झाम सेंटरवर असं झालं. खूप स्ट्रिक्ट पद्धतीने आता एक्झाम व्हायला लागली आहे. आता पुढे जाऊया. पुढचा मुद्दा जर बघायचा तर इम्पॉर्टंट डेट्स आपण आता बघितलं की इम्पॉर्टंट डेट्स कुठल्या आहेत. टियर 1चा सिलेबस कसा किंवा टियर 1चा पेपर पॅटर्न कसा असेल बघा. 4 सब्जेक्ट आहेत, जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग म्हणजे लॉजिकल रिझनिंग, जनरल अवेअरनेस, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, लॉजिकल रिझनिंग. 25 क्वेश्चन 50 मार्क, 25 क्वेश्चन 50 मार्क, 25 क्वेश्चन 50 मार्क, अशी 1 तासाची परीक्षा आहे. एवढी सिंपल परीक्षा मागच्या वेळेस झाली होती. पुढच्या व्हिडिओमध्ये मी मागच्या एक्झामचं अनालिसिस घेणार आहे. SSC CGLचं क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड कसं होतं, एवढं 5 एक्झाम झाली होती SSC CGLची, तुम्ही इमॅजिन नाही करू शकणार. त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकाने हा फॉर्म भरला पाहिजे. बँकिंगची तयारी करणाऱ्या ईच अँड एव्हरी विद्यार्थ्याने हा फॉर्म भरावा. का भरावा तर मी सांगतो म्हणून असं म्हणलं तरी चालेल.
तुम्ही काहीच विचार करू नका की सर आम्ही कशाला भरावा, आमच्या पुढे एक्झाम आहे, असे तसे काहीच विचार. मी सांगतोय म्हणून फॉर्म भरा. बाकी दुसरं एवढं याच्यापेक्षा मोठं कारण तुम्हाला फॉर्म भरण्याचं असूच शकत नाही. मग तुम्ही पास होणार फेल होणार त्याच्याशी मला काही घेणं नाही. मी तुम्हाला सांगतोय फॉर्म भरा, तर डेफिनेटली फॉर्म भरा म्हणण्यामागचं रिझन असे की मला माहिती आहे की तुम्ही लोक पास होऊ शकता, ते पण बँकिंगच्या परीक्षांच्या तयारीवर. हार्डली तुम्ही 8-10 दिवस वेगळ्या यासाठी तयारी करा, ते पण शेवटी जून महिन्यामध्ये तुम्ही डेफिनेटली एक्झाम क्लिअर क्वालिफाय करू शकता. त्यामुळे बँकिंगची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने जे हे SSCचा फॉर्म भरला पाहिजे. आता याच्यामध्ये जर बघितलं तर 100 क्वेश्चन आहे 200 मार्काला, म्हणजे एक क्वेश्चन 2 मार्काला आहे आणि 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे. 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे, म्हणजे एक क्वेश्चन रॉंग झाला तर 0.5 मार्क जे आहेत हे निगेटिव्ह होणार आहेत. आता मागच्या वर्षी जर कट ऑफ बघितले, मागच्या वर्षीचे कट ऑफ, तर या लिस्ट 3 वर तुम्ही फोकस करा, कारण हे जनरल लोकांसाठी. बघा SC कॅटेगरीचा कट ऑफ 89 मार्कांचा होता 200 पैकी. नीट समजून घ्या, 200 पैकी 89 मार्क. त्यातल्या त्यात आतापर्यंत असं व्हायचं प्री आणि मेन्सचा स्कोर मर्ज व्हायचा फायनल सिलेक्शनसाठी, काढून टाकलं. हे क्वालिफाईंग इन नेचर करून टाकलं, म्हणजे मेन्स प्री जी आहे ही फक्त आणि फक्त आता मेन्सला इलिजिबल होण्यासाठी आहे. त्यामुळे एखादा SC कॅटेगरीचा विद्यार्थी आहे ज्याला 90 मार्क मिळाले, मेन्सला क्वालिफाय झाला, काहीच गरज नाही, संपला विषय प्रीचा. ST कॅटेगरी 77, OBC 114, EWS 102, अनरिझर्व 114, वेगवेगळे PWD कॅन्डिडेट असेल किंवा अदर्स कॅन्डिडेट असतील यांचे कट ऑफ बघा. 40, 70, 40, VH 40, PWD अदर्स 40 मार्क, 40 कट ऑफ. तर इमॅजिन करा किती सोपी प्रोसेस ही झाली आहे. बरं त्यातल्या त्यात हा तुमचा नॉर्मलाइज झाल्यानंतरचा स्कोर आहे, नॉर्मलायझेशन झाल्यानंतरचा स्कोर आहे मित्रांनो. कारण इथं ॲक्युरसीनुसार किंवा शिफ्टच्या डिफिकल्टीनुसार नॉर्मलायझेशन होतं. मग जशी ज्याची डिफिकल्टी लेवल जास्त त्याचं नॉर्मलायझेशन मोठ्या प्रमाणात होणार. आणि अशा पद्धतीने एखाद्या मुलाला जर रॉ स्कोर 90 येत असेल तर त्याला 120 मार्कांपर्यंत पण मार्क वाढलेत. म्हणजे एका आता आपला गणेश आहे रिझनिंग मध्ये आय गेस 21 मार्क होते रॉ याच्यानुसार रॉ स्कोर, आणि नॉर्मलाइज होऊन 46 मार्क आले, नॉर्मलाइज होऊन 46 मार्क आले. तर अशा पद्धतीने रॉ स्कोर वेगळा आणि ऍक्च्युअल स्कोर वेगळा. त्यामुळं प्रत्येकाने हा फॉर्म भरला पाहिजे, डेफिनेटली प्रत्येकाने फॉर्म भरला पाहिजे. आणि याच्या कट ऑफ बद्दल तुम्ही अजिबात विचार करू नका. आता या 2 लिस्ट आहेत, या ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसरच्या पोस्टसाठी ज्या लोकांनी अप्लाय केलं त्यासाठीची हा कट ऑफ आहे. ज्यांनी असिस्टंट अकाउंट ऑफिसर किंवा असेल किंवा ऑडिट ऑफिसर असेल त्यासाठीचा हा कट ऑफ आहे. बाकी हा झाला Tier 1चा लास्ट इयरचा कट ऑफ. आता Tier 2 बघा, फेज 2 जी आहे सेकंड मेन्स एक्झाम. मेन्स एक्झामचा पेपर पॅटर्न कसा आहे, मेन्स एक्झाम मध्ये 2 पेपर आहेत, पेपर 1 पेपर 2, पेपर 1 पेपर 2. आता पेपर 1 पेपर 2 आणि पेपर 3, तर हे पेपर 1 पेपर 2 हे सगळ्यांसाठी कंपल्सरी नाही. पेपर 2 आणि 3 हे कुणासाठी कंपल्सरी आहे, ज्यांनी ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसरचा फॉर्म भरला त्यांना स्टॅटिस्टिक्सचा पेपर द्यावा लागेल. ज्यांनी जनरल स्टडीज हा कुणासाठी अकाउंट जो सेक्शन ऑफिसर आहे, सेक्शन ऑफिसर त्यांच्यासाठी हा फॉर्म त्यांच्यासाठी आहे. याच्याबद्दल आपण नंतर डिटेल जाणून घेऊया. तर पहिल्या 31 पोस्टसाठी जर तुम्ही अप्लाय करताय तर तुम्हाला या 2 फेजमधून जावं लागेल. एक सेशन 1, सेशन 1 मध्ये तुमचं काय होईल, हे 2 सेक्शन होतील. एक मॅथ्स आणि रिझनिंग 30 क्वेश्चन, 30 क्वेश्चन आणि एका क्वेश्चनला 3 मार्क, अशा हिशोबाने 60 गुणिले 30, 60 गुणिले 3 180 मार्क. इथं 180 मार्क. इंग्लिश आणि GA, इंग्लिश आणि GA, इंग्लिश 45 क्वेश्चन, GA 25 क्वेश्चन, अशा हिशोबाने 70 क्वेश्चन 10, 210 मार्क. मग हे 180 प्लस 210 एकूण 390 मार्क, 390 मार्क. हे 4 विषय. सेक्शन 2 मध्ये काय होणार, कम्प्युटर नॉलेज मॉड्यूल 20 क्वेश्चन आणि 60 मार्क. आता हे जे आहे ना, हे 60 मार्क हे क्वालिफाईंग आहे. तुमचं फायनल सिलेक्शन जे या 390 मार्कांपैकीच होणार आहे. मग ज्याला 390 मार्क पैकी हायएस्ट मार्क मिळतील तो पास. हे जे कम्प्युटर आहे, कम्प्युटर हे क्वालिफाईंग आहे. इथे तुम्हाला एक फक्त सेक्शनल कट ऑफ क्लिअर करायचा आहे कम्प्युटरचा, जो डिसाईड करतील SSC ऐन वेळेवर. बाकी हे जे 2 पेपर आहेत, हे 2 पेपर, हा डेटा एंट्री असेल किंवा हे असेल, बाकी हे जे पेपर आहेत ते दोन्ही सुद्धा सेक्शन 2 सेक्शन 3 मधले हे दोन्ही, मॉड्यूल 1 मॉड्यूल 2, डेटा एंट्री असेल किंवा कम्प्युटर नॉलेज असेल,
याचं फक्त तुम्हाला काय करायचं, सेक्शनल कट ऑफ क्वालिफाय करायचं, याच्यातून बाकी वेगळं काय करायची गरज नाही. बाकी पेपर 3 आणि पेपर 2 हा स्पेसिफिक पोस्टसाठी आहे, हा पूर्ण 31 पोस्टसाठी नाही आहे, हा फक्त त्या पर्टिक्युलर 5 पोस्टसाठी आहे. त्याच्याबद्दल थोडं डिटेल समजून घेऊया. पेपर 2 विल इन्क्लूड कंडक्टिंग पेपर 1, पेपर 2, पेपर 3 इन सेपरेट शिफ्ट ऑर डेज. पेपर टियर 2 टियर 2 मध्ये आता यांनी काय केलं, मागच्या वर्षी टियर 2 कशी घेतली बघा, मी सांगतो. 8:30ला रिपोर्टिंग सांगितली की 8:30ला 9ला तुम्ही यायचं. मग पहिल्या मॉड्यूलमध्ये क्वांट रिझनिंग झालं, संपलं. लगेच दुसऱ्या मॉड्यूलमध्ये इंग्लिश जीए झालं, संपलं. लगेच तिसऱ्या मॉड्यूलमध्ये कम्प्युटर आणि डेटा एंट्री झालं, संपलं. आता जे लोक पेपर 2 ला होते यांना मग नंतर त्यांनी थोड्या वेळाने पेपर 2 ला बसवलं, पेपर 3 ला बसवलं, अशा पद्धतीने केलं. म्हणजे असं नाही केलं की आज पेपर 1 झाला, उद्या पेपर 2 होईल, 8 दिवसांनी पेपर 3 होईल, असं नाही. सिंगल सिटिंग मध्ये सगळं एका दिवशी उरकून टाकलं. त्यामुळे मेन्सची एक्झाम जी आहे एका दिवशी एकच शिफ्ट या हिशोबाने बऱ्यापैकी झाली आहे. बाकी पेपर 1 इज कंपल्सरी फॉर ऑल, जसं अगोदरच सांगितलं, पेपर 1 सगळ्यांना द्यायचं आहे. पेपर 2 आणि 3 हा काही स्पेसिफिक पोस्टसाठी आहे. पेपर 2 विल बी फॉर ओनली दोज कॅन्डिडेट हु अप्लाय फॉर द पोस्ट ऑफ ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर आणि स्टॅटिस्टिकल इन्व्हिजिलेटर ग्रेड 2 अशा लोकांसाठी पेपर 2 आहे. पेपर 3 कुणासाठी आहे? पेपर 3 विल बी कॅन्डिडेट हु शॉर्टलिस्टेड इन टियर 1 अँड टियर 3 दॅट इज फॉर द पोस्ट ऑफ असिस्टंट सेक्शन ऑडिट ऑफिसर. म्हणजे पेपर 3 जो आहे हा ऑडिटर आणि सेक्शन ऑफिसरसाठी, म्हणजे असिस्टंट ऑडिटर ऑफिसर आणि असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर या 2 पोस्टसाठी ज्या कॅग मध्ये भरल्या जातात, हा पेपर 3 आहे. त्यामुळं मॅक्सिमम लोक जे आहेत हे आपल्या लोकांनी कुठं अप्लाय करायचे, 31 पोस्टसाठी. पहिल्या 2-3 पोस्टसाठी अप्लाय नाही केलं तरी चालेल, कारण आपल्याला मिनिमम अभ्यासावर पोस्ट मिळवायची. तर एवढ्या वेळेस तिथंच अप्लाय करा. पहिल्या शेवटच्या 31 पोस्टसाठी पेपर 1 टियर 1 द्या, प्री पास करा. टियर 2 द्या, ज्याच्यामध्ये 4 सब्जेक्ट आहेत, क्वांट, रिझनिंग, इंग्लिश, जीके, कम्प्युटर आणि डेटा एंट्री, बस संपला विषय. मग आपल्याला पेपर 2 पेपर 3 द्यायची गरज नाही. आता काही कॉमन डाऊट जे आहेत हे प्रत्येकाच्या मनात जे येऊ शकतात त्याबद्दल मी थोडंसं डिस्कस करतोय. बाकी शेवटी मी माझा नंबर दिलाय, या रिगार्डिंग तुम्हाला काही वाटलं तुम्ही मला पर्सनली कॉल करू शकता. आता काही लोक म्हणतील सर आम्ही बँकिंगची तयारी करतोय, तर आम्ही सायमल्टेनियसली एसएससीची तयारी करावी का, बँकिंग अँड एसएससी सायमल्टेनियसली? येस, तुम्ही करू शकता, कारण बँकिंगचा सिलेबस हाच बऱ्यापैकी इज इक्वल टू 80% ऑफ एसएससीचा सिलेबस. बँकिंगचा सिलेबस इज इक्वल टू अराउंड 70 to 80% ऑफ एसएससीचा सिलेबस. 70 to 80%, म्हणजे तुम्ही असं म्हणा, उलट म्हणा, एसएससी इक्वल टू 70 to 80% ऑफ बँकिंगचा सिलेबस. म्हणजे बँकिंगला जे अभ्यासक्रम आहे त्याचा 70 ते 80% पार्ट एसएससीला वापरता येतो. 20-30% एक्स्ट्रा ॲडिशनल पार्ट केला तर एसएससीची तयारी आरामात होऊन जाते. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन सिलेबस ऑफ बँकिंग अँड एसएससी? बँकिंग आणि एसएससीच्या सिलेबसमध्ये काय काय फरक आहे? बँकिंगमध्ये मॅथ्समध्ये अल्जेब्रा ट्रिग्नोमेट्री नाहीये, एसएससी मध्ये आहे. बँकिंगमध्ये जॉमेट्री नाहीये, एसएससी मध्ये आहे. मॅथ्समध्ये एवढा फरक आहे. बँकिंगमध्ये इंग्लिश ग्रामरचा पार्ट कमी आहे, एसएससीला तो थोड्याशा प्रमाणात जास्त आहे. बँकिंगला एसएससीला बँकिंगमध्ये जीकेचा पार्ट नाही आहे, एसएससी थोडा जीकेचा पार्ट आहे. रिजनिंगमध्ये व्हिज्युअल रिजनिंग बँकिंगमध्ये नाहीये, एसएससी मध्ये व्हिज्युअल रिजनिंग आहे. असं प्रत्येक सब्जेक्टमध्ये एक 20-30% फरक आहे. बाकी ऑलमोस्ट सगळा सिलेबस सारखाच आहे. आता जर तुम्ही तसं बघितलं जर प्रॉपरली, तर मागच्या वर्षी जनरल कॅटेगरीचा कट ऑफ 200 पैकी 114 मार्कांचा होता. इंटू 100 केलं जवळपास 57%. मी म्हणतोय तुम्हाला 70% 80% सिलेबस येतोय किंवा 70% सिलेबस येतोय, आणि तुम्ही जर हा पूर्ण प्रॉपरली केला तर तुम्हाला 70% मार्क मिळवायचे पण नाही, तशी तुम्हाला 57-58%, 57-60% मार्क मिळवायचे. मागच्या वर्षीबद्दल बोलतोय, मे बी या वर्षी ते व्हॅरी होऊ शकतं. पण इवन जर मागच्या वर्षी तुम्ही बँकिंगच्या अभ्यासावर गेले असते, प्रॉपरली पेपर सॉल्व्ह करून आले असते, तरी तुम्ही प्री तरी ऍटलीस्ट आरामात क्वालिफाय करून आले असते, म्हणजे टियर 1 तरी क्वालिफाय करून आले असते. त्यामुळं पुन्हा सांगतोय की प्रत्येकाने हा फॉर्म भरला पाहिजे. सुटेबल पोस्ट फॉर विमेन. आता यातल्या नोटिफिकेशन मध्ये काही पोस्ट दिल्यात की जिथं फिजिकल स्टँडर्ड किंवा फिजिकल मेजरमेंट कंपल्सरी आहे. जसं काही छोटे मोठे ग्राउंडच्या हे असतील किंवा फिजिकल मेजरमेंट असतील, हे कंपल्सरी आहेत. त्यामुळे अशा काही पोस्ट जे आहेत ते विमेनसाठी सुटेबल नाही आहेत. जे नोटिफिकेशन मध्ये जिथे मुली कन्फ्यूज होऊ शकतात,
तर आता तुम्ही तो विचार करू नका, कारण मी अगोदरच सांगितलं प्रेफरन्स आत्ता नाही द्यायचा. प्रेफरन्स कधी द्यायचा आहे? तुमची टियर 2 संपल्यानंतर. आता प्रेफरन्स द्यायची गरज नाही. पोस्ट प्रेफरन्स कसा द्यावा? जसं मी ऑलरेडी सांगितलं की पोस्ट प्रेफरन्स आता नाही द्यायचं आहे, आफ्टर टियर 2. डिफिकल्टी लेवल ऑफ एक्झाम ॲज अ कम्पेअर्ड टू बँकिंग. बँकिंगची डिफिकल्टी लेवल जर 100 असेल तर SSCची डिफिकल्टी लेवल त्याप्रमाणे डायरेक्ट अर्धी आहे, 50 अर्धी. मागच्या वर्षी SSC CGLचा मेन्स तुम्ही बघा, प्री तुम्ही बघा, म्हणजे टियर 1 टियर 2 क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड विषयाचं मी अनालिसिस घेणार आहे, त्यावेळेस तुम्ही बघा डेफिनेटली तुम्हाला फरक दिसेल की SSC CGL ची डिफिकल्टी लेवल आणि बँकिंगच्या डिफिकल्टी लेवल जमीन आसमानचा फरक आहे. खूप इझी आहे SSCची एक्झाम. अप्लाय कसं करावं या संदर्भात एक सेपरेट व्हिडिओ आपण टाकूया की या पोस्टसाठी कसं नेमकं अप्लाय करावं. याचा व्हिडिओ जो आहे हा उद्या संध्याकाळपर्यंत मोस्ट प्रॉब्ली तुम्हाला मिळून जाईल. एक 10-15 मिनिटांचा व्हिडिओ असेल ज्यात मी डायरेक्ट तुम्हाला कसं अप्लाय करायचं या संदर्भात इन्फॉर्मेशन देऊन टाकेल. बाकी ओव्हरऑल सगळे डाऊट जे आहेत ते तुमचे क्लिअर झाले असतील, हरकत नाही. नसतील झाले तुम्ही मला डेफिनेटली कॉल करा किंवा पर्सनली या नंबरला मला व्हॉट्सअप करा. आता यासाठी कुठले बुक्स प्रेफर करावे? मला असं वाटतं सध्या क्वांट प्लस LR प्लस इंग्लिश साठी कुठलेच बुक प्रेफर करू नये. रिझन बिंग मॅक्सिमम सिलेबस जो आहे हा आपला याच्यातून होऊन जातो. डायरेक्ट ऑनलाईन टेस्ट देणं चालू कराव्यात. आणि जीके साठी जर तुम्ही म्हणलं तर जीके साठी लुसेंट पब्लिकेशनचं, जीके साठी लुसेंट पब्लिकेशन अजून पण काही सांगतो. 1-2 लोकांना बुकची लिस्ट मी पूर्ण पाठवली होती बघा. जीके साठी लुसेंट पब्लिकेशनचं, त्यानंतर क्राऊन नावाचं एक बुक आहे, क्राऊन जीके बुक, त्यानंतर लुसेंटचं जनरल सायन्स लुसेंटचं सायन्सचं बुक असेल आणि क्राऊन पब्लिकेशनचं जनरल नॉलेज असेल. त्यानंतर पिनॅकल नावाचा एक पुणे बेस हे इन्स्टिट्यूट आहे पिनॅकल, तर पिनॅकलचे पण नोट्स तुम्ही वापरू शकता जीके साठी. या पद्धतीने आहे पिनॅकल चॅप्टर वाईज. तसं जर पाहिलं तर पिनॅकलच्या सगळ्याच नोट्स तुमच्या असतील, बाकी विषयाच्या असतील तुम्हाला वापरता येतील. क्वांट असेल, त्यानंतर रिझनिंग असेल, याच्या पिनॅकलच्या नोट्स तुम्ही वापरू शकता. ऑनलाईन टेस्ट कुठल्या प्रेफरेबल आहेत बघा. ऑनलाईन टेस्ट पहिलं प्रेफरन्स देईल मी टेक्स्ट बुकला, कारण यांच्या टेक्स्ट बुकच्या टेस्ट खूप चांगल्या आहेत SSC साठी. आणि दुसरा प्रेफरन्स देईल अड्डा 247ला. यांच्या पण टेस्ट रिलिव्हंट आहेत SSC साठी. बाकी तुमचं ऑलिव्ह बोर्ड असेल हे पण तुम्हाला वापरायचं तर वापरू शकता, असं काही फार नाही म्हणून नाही, पण त्यातल्यात मला या चांगल्या वाटतात. बाकी स्टडी मटेरियल रिलेटेड तुम्हाला काही डाऊट्स असतील किंवा यानंतर तुम्हाला डिटेल स्टडी मटेरियल पाहिजे असेल, पुढचं गायडन्स पाहिजे असेल, तर आपण व्हॉट्सअपवर एक ग्रुप बनवतोय SSCचा, स्पेशल एक ग्रुप बनवतोय व्हॉट्सअपवर, जे विद्यार्थी स्पेसिफिकली SSC करू इच्छितात. आता ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की सर मला SSC करायचंय, किंवा ज्या विद्यार्थ्यांना वाटतं मला SSC प्लस बँकिंग करायचंय, अशा विद्यार्थ्यांना आपण काय करूया, व्हॉट्सअपवर एक ग्रुप बनवूया. व्हॉट्सअप ग्रुप. त्या व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्हाला जॉईन करायचं असेल, तुम्ही काय करायचं, हा माझा पर्सनल नंबर आहे 9158727777. या नंबरला तुम्ही मला व्हॉट्सअपवर तुमचं नाव आणि मोबाईल नंबर पाठवा, आणि इंटरेस्टेड टू जॉईन SSC CGL प्रिपरेशन, इंटरेस्टेड टू जॉईन व्हॉट्सअप ग्रुप ऑफ SSC CGL प्रिपरेशन असं मला लिहून पाठवा. मी तुम्हाला त्या ग्रुपची लिंक पाठवतो किंवा मी तुम्हाला पर्सनल त्या ग्रुपमध्ये ॲड करतो. त्या ग्रुपमध्ये ॲड होऊया आणि पुढचे प्रिपरेशन जे त्याची स्ट्रॅटेजी जी आहे ही तुम्हाला मी तिकडे इंडिव्हिज्युअली पण सांगेल, किंवा बाय द टाइम काही चेंजेस असतील, काही कशा पद्धतीने नोट्स वापरायच्या, कुठल्या नोट्स असतील, काही PDF असतील, त्या PDF सुद्धा तिकडे तुम्हाला पर्सनली स्पेसिफिकली SSCच्या देऊन टाकेल. तर ज्यांना असं वाटतंय की मला प्रिपरेशन करायचं सर SSCचं स्पेसिफिकली सोबत किंवा पर्टिक्युलरली फक्त SSCच करायचंय, अशा लोकांनी या नंबरला मला व्हॉट्सअप करून ठेवा. त्या नंबरवर व्हॉट्सअप केल्यानंतर मी तुम्हाला स्पेशली ग्रुपवर ॲड करून देईन. ठीक आहे. तो पोलीस सगळे डाऊट्स तुमचे क्लिअर झाले असतील. या रिलेटेड आणखी तुमचे काही डाऊट्स असतील, पर्सनल नंबर आहे माझा, कॉल मेसेज तुम्ही कधीही करू शकता. जरी मी कॉल रिसीव्ह नाही केला तरी मी कॉल डेफिनेटली प्रत्येकाला थोडा उशिरा का होत नाही पण करतो. त्याच्या मागचं रिझन असं आहे, दिवसभरातल्या लेक्चरमध्ये जर असेल तर कॉल रिसीव्ह करता येत नाही, पण लेक्चर संपल्यावर प्रत्येकाच्या कॉलला मी रिप्लाय करेल. ठीक आहे. चलो, थँक्यू व्हेरी मच. बाय बाय अँड टेक केअर.